सांगली शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। भाजपच्या नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून महापालिका प्रशासनाचा आणि पीडब्ल्यूडी विभागाचा निषेध नोंदवला आहे। शहरातील माधवनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रकार वाढले आहेत। मात्र महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधात रस्त्यामध्येच वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेविका अनारकली कुर्णे, संग्राम गोरपडे, जमीर कुर्णे, प्रफुल्ल ठोकळे, आशुतोष कलुटगी, माजी नगरसेवक संजय एमगर, किरण बाबर, विद्या बाबर, सचिन शिंगे, जितू बनसोडे, देवा कमळे यांच्यासह भागातील नागरिक आणि प्रभाग 10 चे सुज्ञ नागरिक उपस्थित होते। सांगली वार्ड क्रमांक 10 मधील पुणे मुंबई बायपास चौकामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत। अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेला सांगून देखील या ठिकाणी खड्डे भरण्याची तजवीज केली जात नाही। त्यामुळं आज स्थानिक नागरिकांच्या समेत या ठिकाणी आम्ही खड्ड्यामध्ये वृक्ष लागवड करून या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। नुकतंच सांगलीच्या आकाशवाणी केंद्रासमोर खड्डे चुकवताना एक दुर्दैवी अपघात होऊन त्या ठिकाणी एका बघणीचा करून असा अंत झालेला आहे। मग सांगली जिल्हा प्रशासन हे लोकांच्या मृत्यूची वाट बघत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांच्याकडून उपस्थित होत आहे। वास्तविक MSIDC मार्फत कुमटे फाटा ते सांगली कॉलेज कॉर्नरचं काम शासनाच्या वतीने सुरू आहे। महापालिकेमध्ये हा रस्ता त्यांच्याकडे आहे, PWDमध्ये रस्ता त्यांच्याकडे आहे, पण या ठिकाणी यांच्या रस्त्याच्या वादामध्ये या ठिकाणी नागरिकांचे बळी जात आहेत। त्यामुळे आमच्या नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे, ताबडतोब या ठिकाणी हा चौक आणि रेल्वे ब्रिजचे काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करावं, रस्ते पूर्ण करावेत, अन्यथा या स्थानिक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत। नमस्कार। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 या नागरिकांच्या उपस्थितीत आणि आमच्या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय जगन्नाथदादा ठोकळे तसेच अनारकली कुर्णे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज कॉलेज कॉर्नर ते बायपास चौक या रस्त्याची दुरावस्था खूप खराब झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्येच नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरे केले जाते। दुर्गामाता दौड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत काढली जाते, पण गेली कित्येक महिने या ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था भरपूर झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे MSIDCच्या विभागाच्या मार्फत कॉलेज कॉर्नर ते कुमटे फाटा हा रोड मंजूर झालेला आहे। प्रशासनाने ह्या रोडचे काम सुरूही केलेलं आहे, पण ज्या ठिकाणी आता खरंच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या दुरावस्थेमुळे या ठिकाणी वाहतूक होत असताना मोठे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। तसेच या बायपास चौकामध्ये पाऊस झाल्यानंतर हे रस्त्यातले खड्डे दिसतसुद्धा नाहीत आणि त्यामुळे शालेय मुलं असतील, आमच्या महिला बांधव असतील, त्यांना या प्रवास करताना खूप अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढून येणाऱ्या कालावधीमध्ये जीवितहानी न व्हावी याची दखल प्रशासनाने घ्यावी। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सकाळी आता नवरात्र उत्सवामध्ये सकाळी 5 पासून महिला बांधव दर्शनासाठी दुर्गामाता मंदिरमध्ये जात असतात आणि ह्या रस्त्याला या बायपास चौकामध्ये लाईटची सुद्धा दुरावस्था पूर्णपणे खराब आहे आणि पूर्णपणे लाईट बंद आहे। त्यामुळे प्रशासनाला आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांकडून एक विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता आणि ही लाईटची व्यवस्था आमच्या शिवभक्तांसाठी आणि नागरिकांसाठी लवकरात लवकर करून द्यावी, अन्यथा नागरिकांच्याकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल याची दक्षता घ्यावी। धन्यवाद।